आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.16 ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर AC मशीन. ओके, ट्रबल शूटिंग म्हणजेच समस्या निवारण चार्ट्स दिलेला आहे. फर्स्ट आहे सिंक्रोनस मोटर. सिंक्रोनस म्हणजे जुळवून आणणारे. ओके, सिंक्रोनस मोटर्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये ट्रबल म्हणजे अडथळा काय येतो, समस्या काय येते, पॉसिबल कॉजेस म्हणजे जे कारणे आहेत पॉसिबल, सजेस्टेड करेक्शन त्याच्यावरती सजेस्टेड करेक्शन म्हणजे सुचवलेले जे करेक्शन आहेत, उपाय आहेत ते दिलेले आहेत. आपण पाहूयात. सिंक्रोनस मोटर. मोटर विल नॉट स्टार्ट. जर सिंक्रोनस मोटर स्टार्टच होत नसेल तर त्याच्यामागे 4 कारणे आहेत. फर्स्ट आहे नो सप्लाय व्होल्टेज. नो सप्लाय व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेज नाहीच आहे. ओके, तर त्याच्यासाठी सजेस्टेड करेक्शन काय आहे? रिसेट सर्किट ब्रेकर्स, रिप्लेस ओपन फ्युजेस. सर्किट ब्रेकर्सला रिसेट करायचं आहे, फ्युजेस रिप्लेस करायचे जे ओपन झालेले आहेत, खराब झालेले आहेत. ओके, सेकंड रिझन आहे किंवा सेकंड कॉज आहे, कारण आहे वन ऑर मोर फेजेस ओपन. एक किंवा अधिक फेजेस हे ओपन असू शकतात, त्यामुळे मोटर स्टार्ट होत नसेल. ओके, तर त्याच्यासाठी सजेस्टेड करेक्शन असा आहे, रिप्लेस फ्यूज, चेक फॉर डिफेक्टिव्ह वायरिंग. ओके, फ्यूज रिप्लेस करून डिफेक्टिव्ह वायरिंग चेक करायचं आहे. थर्ड कॉज आहे मेकॅनिकल ओव्हरलोड. करेक्शन आहे करेक्ट कॉज ऑफ ओव्हरलोड. ओव्हरलोड होण्यापाठीमागचं जे कारण आहे ते करेक्ट करा. फोर्थ कॉज आहे इनसफिशियंट व्होल्टेज. ओके, इनसफिशियंट व्होल्टेज म्हणजे पूरक असा व्होल्टेज मिळत नसेल तर त्याच्यामागे करेक्शन काय आहे? चेक रिले कॉन्टॅक्ट्स. रिलेचे कॉन्टॅक्ट चेक करायचे आहेत. चेक व्होल्टेज सप्लाय अँड इन्क्रीज इफ पॉसिबल. व्होल्टेज सप्लाय चेक करायचा आहे आणि जर का आवश्यकता असेल तर तो वाढवायचा आहे. ठीक आहे. सेकंड ट्रबल आहे मोटर रन्स हॉट. मोटर रन होते परंतु लगेच हीट होते, गरम होते. मोटर रन्स हॉट. तर पॉसिबल कॉज काय आहेत? मेकॅनिकल ओव्हरलोड असू शकतं. ओके, तर सजेस्टेड करेक्शन काय आहेत? चेक मोटर रेटिंग. मोटरचे सुरुवातीला रेटिंग चेक करायचे आहेत. रिड्यूस मेकॅनिकल लोड. मेकॅनिकल लोड मग त्याच्यामागे रिड्यूस करायचा आहे. ठीक आहे. इम्प्रॉपर व्हेंटिलेशन हा एक पॉसिबल कॉज असू शकतो मोटर हॉट होण्यापाठीमागे. ओके, सजेस्टेड करेक्शन चेक फॉर प्रॉपर मोटर व्हेंटिलेशन, क्लीन ऑल मोटर व्हेंट्स. ओके, सर्व मोटरचे जे व्हेंट्स आहेत ते क्लीन करायचे आहेत. हवा खेळण्याची जागा असते ती क्लीन करायची आहे. ओके, पॉसिबल कॉज आहे थर्ड शॉर्टेड ऑर ओपन कॉइल्स इन मोटर. ठीक आहे, शॉर्टेड झालेले किंवा जे कॉइल्स आहेत ते ओपन झालेले असू शकतात, त्या कारणांमुळे सुद्धा मोटर हॉट होऊ शकते. तर सजेस्टेड करेक्शन असा आहे, रिप्लेस ऑल डिफेक्टिव्ह मोटर कॉइल्स. सर्व जे डिफेक्टिव्ह कॉइल्स आहेत ते रिपेअर करायचे आहेत किंवा रिप्लेस करायचे आहेत. हाय लाईन व्होल्टेज. फोर्थ कॉज आहे हाय लाईन व्होल्टेज. लाईन व्होल्टेज जास्त आल्यामुळे सुद्धा मोटर हॉट होऊ शकते. सजेस्टेड करेक्शन चेक अँड ॲडजस्ट सप्लाय व्होल्टेज. चेक अँड ॲडजस्ट सप्लाय व्होल्टेज. ओके, फिफ्थ कॉज आहे स्टेटर ग्राउंडेड. ओके, स्टेटर ग्राउंडेड असेल तरीसुद्धा मोटर काय होऊ शकते? हॉट होऊ शकते. मग त्याच्यासाठी करेक्शन असा आहे, क्लिअर ग्राउंड, रिप्लेस स्टेटर. ग्राउंड क्लिअर करायचं आणि स्टेटर रिप्लेस करायचं आहे. ओके, सिक्स्थ कॉज आहे इनकरेक्ट फील्ड करंट. इनकरेक्ट फील्ड करंट असल्यामुळे सुद्धा मोटर हॉट होऊ शकते, हीट होऊ शकते. ओके, तर त्याच्या पुढेच त्याचा सजेस्टेड करेक्शन दिलेला आहे, ॲडजस्ट करंट टू प्रॉपर लेवल. सेवन्थ नंबरचा पॉसिबल कॉज आहे रोटर ऑफ सेंटर. ओके, रोटर ऑफ सेंटर म्हणजे सेंटरपासून रोटर थोडा बाजूला सरकलेला असेल तर मोटर हीट होऊ शकते. चेक बिअरिंग वियर्स. ओके, बिअरिंग जे आहे त्याचं झीज झाले का ते चेक करा. चेक कॉन्सन्ट्रेसिटी ऑफ रोटर. रोटरची कॉन्सन्ट्रेसिटी चेक करायला हवी. ओके, एट्थ नंबरचा कॉज आहे रोटर इन कॉन्टॅक्ट विथ स्टेटर. रोटर हा स्टेटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असेल तरीसुद्धा मोटर हीट होते. सजेस्टेड करेक्शन चेक बिअरिंग वियर. ओके, ह्याच्यासाठी सुद्धा बिअरिंगचे झीज वियर तो चेक करायचा आहे. चेक कॉन्सन्ट्रेसिटी ऑफ रोटर. ओके, थर्ड ट्रबल आहे इनकरेक्ट स्पीड. ओके, इनकरेक्ट स्पीड असेल तर काय कॉज असू शकतो? इम्प्रॉपर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी प्रॉपर मिळत नसेल. करेक्शन चेक टू एन्श्युअर करेक्ट फ्रिक्वेन्सी. खात्री करा की करेक्ट फ्रिक्वेन्सी आहे. लो इक्वल्स टू लो स्पीड. कमी फ्रिक्वेन्सी असेल तर कमी स्पीड होईल. हाय फास्ट स्पीड. ओके, जास्त असेल तर
जास्त स्पीड होईल. ओके. इम्प्रॉपर सिंक्रोनायझेशन, प्रॉपर सिंक्रोनायझेशन नसेल तर, इम्प्रॉपर सिंक्रोनायझेशन तर त्याच्यामागे पॉसिबल कॉज म्हणजे कारणे असू शकतात. मेकॅनिकल ओव्हरलोड, फील्ड कॉइल्स ओपन, नो एक्सायटर व्होल्टेज, इम्प्रॉपर फील्ड रिओस्टॅट सेटिंग. प्रत्येक पॉसिबल कॉजला त्याच्यापुढे त्याचा रिस्पेक्टिव्ह करेक्टिव्ह सजेशन दिलेलं आहे. जसे की मेकॅनिकल ओव्हरलोडसाठी चेक मोटर रेटिंग, रिड्यूस मेकॅनिकल लोड. ठीक आहे. इम्प्रॉपर सिंक्रोनायझेशन होत असेल तर त्याच्यामागे कॉज काय आहे? मेकॅनिकल ओव्हरलोड. मग मेकॅनिकल ओव्हरलोड हे कारण असेल तर करेक्शन काय आहेत? तर मोटर रेटिंग चेक करायचं आहे, रिड्यूस मेकॅनिकल लोड. जर मेकॅनिकल लोड जास्तीचा असेल तर मेकॅनिकल लोड तो रिड्यूस करायचा आहे. मग सेकंड कॉज पण असू शकतो फील्ड कॉईल ओपन. फील्ड कॉईल ओपन असल्यामुळे सुद्धा इम्प्रॉपर सिंक्रोनायझेशन होतं. रिपेअर रिप्लेस डिफेक्टिव्ह फील्ड कॉइल्स, नो एक्सायटर व्होल्टेज. थर्ड कॉज आहे नो एक्सायटर व्होल्टेज. करेक्टिव्ह सजेशन्स आहेत चेक व्होल्टेज अँड ॲडजस्ट टू करेक्टिव्ह लेवल. फोर्थ कॉज आहे इम्प्रॉपर फील्ड रिओस्टॅट सेटिंग. चेक रिओस्टॅट अँड ॲडजस्ट टू करेक्ट सेटिंग. रिओस्टॅट चेक करायचं आणि ॲडजस्ट करायचं आहे करेक्ट सेटिंगला. ठीक आहे. फोर्थ मोटर एक्सेसिव्ह मोटर व्हायब्रेशन. फोर्थ जो ट्रबल आहे म्हणजे समस्या आहे ते एक्सेसिव्ह मोटर व्हायब्रेशन असू शकते, जास्तीचा मोटरचा कंप ज्याला आपण म्हणतो. ओके. त्याच्यामागे हे 4 कॉज आहेत. मोटर आउट ऑफ सिंक्रोनायझेशन, मोटर ही सिंक्रोनायझेशनपेक्षा म्हणजे बाजूला झालेली आहे, म्हणजे जुळून येत नाही आहे. ओके. तर अशा वेळी त्याचा करेक्टिव्ह सजेशन असा आहे, सजेस्टिव्ह करेक्शन असा आहे, मेक नेसेसरी ॲडजस्टमेंट ॲज लिस्टेड अबव. ओके. खालील ॲडजस्टमेंट करायचे आहेत आवश्यकता. ओपन आर्मेचर कॉईल, रिपेअर रिप्लेस कॉईल. आर्मेचर कॉईल ओपन असेल तर रिपेअर आणि रिप्लेस करायचं आहे. ओपन इनकमिंग फेज, चेक इनकमिंग सप्लाय, फ्युजेस, वायरिंग एटसेट्रा. मिस अलाइनमेंट ऑफ मोटर, मोटरच्या मिस अलाइनमेंटसुद्धा मुळे सुद्धा एक्सेसिव्ह व्हायब्रेशन होऊ शकतं. चेक अलाइनमेंट रिलिंग इन इफ नेसेसरी, चेक अलाइनमेंट रिलिंग इफ नेसेसरी. ठीक आहे. सम ॲबनॉर्मल कंडिशन्स ऑफ सिंक्रोनस मोटर. आता ॲबनॉर्मल कंडिशन्स म्हणजे काय? नॉर्मल कंडिशनपेक्षा थोडंसं वेगळं. म्हणजेच काय? ॲबनॉर्मल म्हणजे मोटरची अचानक हीट वाढणे. ओके. त्याचबरोबर व्हायब्रेशन्स वाढणे, मोटर कमी स्पीडमध्ये फिरणे. आपण जे इथे ट्रबल्स बघितले ना, ते ट्रबल्स ज्यावेळी मोटरमध्ये दिसून येतात, जसे की एक्सेसिव्ह मोटर व्हायब्रेशन, ओके, इम्प्रॉपर सिंक्रोनायझेशन, इनकरेक्ट स्पीड. पूर्वीचे जे ट्रबल होते, इथे पहा, मोटर रन्स हॉट, मोटर विल नॉट स्टार्ट. ओके. ह्याला आपण काय म्हणतो? ॲबनॉर्मल कंडिशन. ॲबनॉर्मल कंडिशन. काही ॲबनॉर्मल कंडिशन्स आहेत सिंक्रोनस मोटरच्या, त्या पहा. अनबॅलन्स्ड लोड. ठीक आहे. याचं सिरियल नंबर, ॲबनॉर्मल कंडिशन, इट्स इफेक्ट ऑन परफॉर्मन्स. मोटरच्या कामगिरीवरती त्याचा परिणाम काय होतो तो सुद्धा थर्ड कॉलममध्ये दिला आहे. फोर्थ कॉलममध्ये प्रोव्हिजन ऑफ प्रोटेक्शन. मग बचावात्मक काय प्रोव्हिजन्स आहेत का, उपाय आहेत का, ते सुद्धा इथं दिलेले आहेत. फर्स्ट आहे अनबॅलन्स्ड लोड. अनबॅलन्स्ड लोड ही ॲबनॉर्मल कंडिशन आहे, म्हणजे लोड जो आहे तो बॅलन्स होत नाही आहे, अनबॅलन्स्ड लोड. मग इट्स इफेक्ट ऑन परफॉर्मन्स, मोटरच्या कामगिरीवरती त्याचा काय परिणाम होतो? स्ट्रेसेस ऑन वाइंडिंग अँड शाफ्ट एक्सेसिव्ह हिटिंग. वाइंडिंगवरती त्याचा ताण येऊ शकतो आणि शाफ्ट जो आहे तो अधिक प्रमाणात हीट होतो. प्रोव्हिजन्स ऑफ प्रोटेक्शन, प्रोव्हिजन्स म्हणजे बचाव करण्याचे काय प्रोव्हिजन्स आहेत का, तर ते दिलेले आहेत. निगेटिव्ह फेज सिक्वेन्स प्रोटेक्शन फॉर लार्ज मशीन, ओव्हरलोड प्रोटेक्शन फॉर स्मॉल मशीन. निगेटिव्ह फेज सिक्वेन्स प्रोटेक्शन दिलेलं आहे फॉर लार्ज मशीन्स, मोठ्या मशीनसाठी. ओव्हरलोड प्रोटेक्शन फॉर स्मॉल मशीन. ओके. सेकंड जो आहे ॲबनॉर्मल कंडिशन, ओव्हर व्होल्टेज सर्जेस. ओव्हर व्होल्टेज सर्जेस, सर्जेस म्हणजे अचानक व्होल्टेज वाढणे, ओव्हर व्होल्टेज सर्जेस कमी जास्त होणे. ठीक आहे. तर त्याचा मोटरच्या कामगिरीवरती काय परिणाम होऊ शकतो पहा? डॅमेज अँड फेल्युअर ऑफ इन्सुलेशन. ओके. ओव्हर व्होल्टेज झाल्याने इन्सुलेशनचं जे इन्सुलेशन जो आहे तो डॅमेज होऊ शकतो, फेल्युअर होऊ शकतो. तर प्रोव्हिजन ऑफ प्रोटेक्शन काय आहेत त्याला? लाइटनिंग अरेस्टर्स तिथे बसवायचे आहेत. ओके. थर्ड आहे थर्मल ओव्हरलोडिंग. थर्मल ओव्हरलोडिंग की ज्याच्यामध्ये परत कंटिन्युअस ओव्हरलोडिंग, कूलिंग सिस्टम नॉट वर्किंग, ह्याच्याने काय होतं? थर्मल ओव्हरलोडिंग होतं. हा थर्ड नंबरचा ॲबनॉर्मॅलिटी आहे. ओके. तर आता पहा त्याचा काय परिणाम होतो परफॉर्मन्सवरती? ओव्हर हिटिंग ऑफ स्टेटर वाइंडिंग, डॅमेज फेल्युअर ऑफ इन्सुलेशन. थर्मल ओव्हरलोडिंग झाल्यामुळे सुद्धा ओव्हर हिटिंग होते स्टेटर वाइंडिंगची आणि डॅमेज होतो इन्सुलेशन. ठीक आहे. तर त्याच्यावरती प्रोव्हिजन्स ऑफ प्रोटेक्शन, बचावात्मक काय उपाय आहेत का? थर्मोकपल स्टेटर ओव्हरलोड प्रोटेक्शन, ओव्हर करंट प्रोटेक्शन रिलीज.
ओके, हे रिले उपलब्ध आहेत. थर्मोकपल स्टेटर ओव्हरलोड प्रोटेक्शन, ओव्हर करंट प्रोटेक्शन रिलीज तिथं यूज करायला हवेत, वापरायला हवेत. 4th नंबरचा जो आहे ॲबनॉर्मॅलिटी कंडिशन स्टेटर फॉल्ट, त्याच्यामध्ये पुन्हा 3 आहेत. फेज टू फेज स्टेटर फॉल्ट, फेज टू अर्थ स्टेटर फॉल्ट, इंटरटर्न्स स्टेटर फॉल्ट. म्हणजे हे स्टेटर फॉल्ट हे 3 प्रकारचे आहेत. फेज टू फेज, फेज टू अर्थ, इंटरटर्न. ओके, तर त्याचा परफॉर्मन्सवरती काय परिणाम होतो? बर्नआउट वाइंडिंग्स अशा पद्धतीचं जर ॲबनॉर्मॅलिटी आली स्टेटर फॉल्टमध्ये तर बर्नआउट वाइंडिंग्स होतात. वेल्डिंग्स ऑफ कोर लॅमिनेशन्स कंप्लीट शटडाऊन. जे वेल्डिंग्स आहेत कोर लॅमिनेशन्स ते कंप्लीट काय होतात? बंद पडतात. ठीक आहे. तर प्रोव्हिजन्स ऑफ प्रोटेक्शन, बायस्ड डिफरन्शियल प्रोटेक्शन, अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन, इंटरटर्न फॉल्ट प्रोटेक्शन, सर्व प्रोटेक्शन प्रोव्हिजन्स ऑफ प्रोटेक्शन सर्व अवेलेबल आहेत. ओके. 5th जो आहे लॉस ऑफ फील्ड सर्किट ब्रेकर ट्रिपिंग, फील्ड डिस्चार्ज. लॉस ऑफ फील्ड सर्किट ब्रेकर ट्रिपिंग होतोय, फील्ड डिस्चार्ज होतोय. तर पहा त्याचा परफॉर्मन्सवरती इफेक्ट काय आहे? जनरेटर रन्स ॲज इंडक्शन जनरेटर डिरायव्हिंग एक्सायटेशन डिलिव्हरिंग करंट्स फ्रॉम बस बार्स, स्लाइट इन्क्रीज इन स्पीड. इथे पहा जनरेटर रन्स ॲज अ इंडक्शन जनरेटर म्हणून काम करतो. डिरायव्हिंग एक्सायटेशन डिलिव्हरिंग करंट्स, डिरायव्हिंग एक्सायटेशन डिलिव्हरिंग करंट्स फ्रॉम बस बार्स, स्लाइट इन्क्रीज इन स्पीड. तर त्याच्यावरती प्रोव्हिजन्स ऑफ प्रोटेक्शन काय आहेत? फील्ड फेल्युअर, लॉस ऑफ फील्ड प्रोटेक्शन. फील्ड फेल्युअर होऊ शकतं, लॉस ऑफ प्रोटेक्शन तिथं दिलेलं आहे. 6th नंबरचा ॲबनॉर्मॅलिटी आहे जनरेटर रन्स ॲज अ मोटर ड्रॉईंग पॉवर फ्रॉम बसबार. अनसॅटिस्फॅक्टरी वर्किंग हा परिणाम होऊ शकतो. ज्यावेळी जनरेटर रन्स ॲज अ मोटर होऊ शकतो. अनसॅटिस्फॅक्टरी वर्किंग म्हणजे असमाधानकारकरित्या कामगिरी तिथे होऊ शकते. रिव्हर्स पॉवर प्रोटेक्शन, पॉवर प्रोटेक्शन जे आहे ते रिव्हर्स करायचे आहेत. 3.16.1 ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर इंडक्शन मोटर. आता इंडक्शन मोटरसाठी ट्रबल शूटिंग चार्ट दिलेले आहेत, समस्या निवारणाचे चार्ट दिलेले आहेत इंडक्शन मोटरसाठी. ओके. तर MSBT एक्झाममध्ये बऱ्याच वेळा या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत. जसे की प्रिपेअर ट्रबल शूटिंग चार्ट ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर एनी 4 फॉल्ट्स. कोणतेही 4 फॉल्टसाठी त्या समस्या निवारण करण्याचा चार्ट जो आहे तो बनवा. विंटर 17, समर 18 या परीक्षांमध्ये विचारलेला आहे. तर आता आपण पाहूयात ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर इंडक्शन मोटर 3.16.1. सिरियल नंबर 1 ट्रबल फॉल्ट म्हणजेच समस्या किंवा दोष आपण ज्याला म्हणतो. कॉजेस, रिझन, कारणे दिलेत. रेमेडियल मेजर्स ओपचारात्मक उपाय दिलेले आहेत. फर्स्ट आहे सिरियल नंबर मोटर स्विच ऑन बट डज नॉट स्टार्ट. मोटरला आपण स्विच ऑन केलेला आहे परंतु ती स्टार्ट होत नाही. तर त्याच्यामागे हे कारण असू शकतात. ओके, म्हणजे एखादा आपण इलेक्ट्रिकल इक्विपमेंट स्विच ऑन तर करतोय परंतु तो चालू होत नाही. तर त्याच्यामागे काय रिझन असू शकतं ते पहिल्यांदा शोधायचं आहे. मग त्याच्यावरती रेमेडियल मेजर्स काय असू शकतात ते लिहायचे आहेत. असे इंडक्शन मोटरच्या बाबतीत ट्रबल शूटिंग चार्ट प्रिपेअर करायचा आहे. कोणतेही 4 फॉल्ट्स. ओके. तर फर्स्ट फॉल्ट आहे मोटर स्विच ऑन बट डज नॉट. तर आता ह्याच्यामध्ये पहा कोणकोणते कारण असू शकतात. व्होल्टेज टू लो, व्होल्टेज अतिशय कमी आहे. नो सप्लाय, सप्लाय नसेल. वन ऑफ द फेज ओपन, 3 फेजपैकी एखादी फेज ओपन असेल. तर रेमेडियल मेजर्स उपचारात्मक उपाय काय? चेक प्रॉपरली फ्युजेस अँड स्विचिंग मेकॅनिझम. ओके, योग्य त्या पद्धतीने फ्युजेस चेक करायचे आहेत आणि स्विचिंग मेकॅनिझमसुद्धा चेक करायचे आहे. मेकॅनिकल ओव्हरलोडसुद्धा असू शकतो की ज्याच्याने मोटर ऑन तर आहे पण स्टार्ट होत नाही आहे. मेकॅनिकल ओव्हरलोड असेल तर रेमेडियल मेजर्स काय आहेत? उपचारात्मक उपाय काय आहेत? रिड्यूस लोड, चेक मोटर रेटिंग. ओके, लोड रिड्यूस करून मोटर रेटिंग चेक करायचे आहेत. रिओस्टॅट ओपन आहे त्यामुळे मोटर स्टार्ट होत नाही. सप्लाय तर दिलेला आहे पण मोटर स्टार्ट होत नाही. रिओस्टॅट ओपन असू शकतो, हे एक कारण आहे. रेमेडियल मेजर्स काय? चेक, रिपेअर, रिप्लेस. कंट्रोल गिअर डिफेक्टिव्ह, कंट्रोल गिअरमध्ये थोडासा फरक आला असेल, डिफेक्टिव्ह आला असेल. चेक कॉन्टॅक्ट्स, स्टार्टर्स, कंट्रोल गिअर्स, क्लीन, रिपेअर्स, रिप्लेस. ओके. लूज ब्रशेस असल्यामुळे सुद्धा मोटर स्विच ऑन आहे परंतु स्टार्ट होत नाही आहे, ब्रशेस लूज असल्यामुळे. ओके. चेक स्प्रिंग टेन्शन ऑफ ब्रशेस हा त्याच्यावरती उपाय आहे. रोटर कॉइल्स ओपन, जर का रोटरचे कॉईल ओपन असतील चेक अँड रिपेअर. मेकॅनिकल लॉकिंग इन बेअरिंग ऑर ॲट एअर गॅप्स, मेकॅनिकल लॉकिंग होते बेअरिंगमध्ये किंवा एअर गॅप्समध्ये होतोय. तर अशा वेळी काय करायचं आहे? डायमेटल अँड रिपेअर. ओके, डिसमेंटल अँड रिपेअर. क्लीन एअर गॅप इफ चॉकड, एअर गॅप जर चॉक झाला असेल तर तो क्लीन करायचा आहे. ठीक आहे. सेकंड ट्रबल आहे, फॉल्ट आहे मोटर ओव्हर हिट्स रन हॉट. तोच पुन्हा ह्याच्यामध्ये ट्रबल आहे किंवा फॉल्ट आहे जो आपण सिंक्रोनस मोटरच्या बाबतीत पाहिला होता. मोटर ओव्हर हिट्स रन्स हॉट. आता काय काय कारणे असू शकतात, पॉसिबिलिटीज काय काय आहेत त्या 3rd कॉलममध्ये येतील. त्याच्यावरती उपाय काय आहेत ते 4th कॉलममध्ये येतील. आता मोटर
रन तर होते परंतु गरम होते लगेच. मग सुरुवातीला पहिला काय असणार आहे, लोड त्याच्यावरती जास्त असणार आहे. चेक द लोड, रिड्यूस द लोड, फॅन नॉट वर्किंग, त्याच्यामध्ये कूलिंग फॅन असेल तो वर्किंग होत नाही आहे. चेक अँड रिपेअर, व्हेंटिलेशन डक्ट्स क्लॉग्ड. ओके, व्हेंटिलेशनची ज्या स्पेस आहेत, नलिका आहेत, त्या ज्या आहेत त्या क्लॉग्ड झाल्यात, म्हणजे त्याच्यामध्ये कचरा वगैरे अडकलेला असेल. क्लॉग्ड म्हणजे अडकणे. ठीक आहे, तो काय करायचा आहे, चेक अँड क्लीन. ग्राउंडेड कॉईल, कॉईल ग्राउंडेड झाले असतील तर लोकेट, रिपेअर. शॉर्टेड स्टेटर कॉईल, स्टेटर कॉईल शॉर्टेड झाले असतील तरी सुद्धा मोटर हीट होते. रिपेअर अँड चेक, फॉल्टी कनेक्शन्स, स्टॉप द मोटर, चेक, रिकनेक्ट. ओके, फॉल्टी कनेक्शन असतील तर मोटरला स्टॉप करायचं आणि रिकनेक्ट करायचं आहे. व्होल्टेज मच, व्होल्टेज जर अतिशय जास्त असेल, व्होल्टेज मच मोर असेल तर काय करायचं आहे, चेक ॲट द मोटर टर्मिनल्स, मोटर टर्मिनलला व्होल्टेज चेक करायचं आहे. एअर गॅप नॉट युनिफॉर्म, एअर गॅप जर युनिफॉर्म नसेल तरी सुद्धा मोटर हॉटमध्ये रन होते. एअर गॅप नॉट युनिफॉर्म, रोटर टचेस ॲट सेम स्पॉट ऑफ स्टेटर. ओके, सम स्पॉट ऑफ स्टेटर, रोटर काही भागामध्ये स्टेटरच्या काही भागाला टच होत असेल तरी सुद्धा घर्षण तिथे होतं आणि घर्षणाने काय होते, हीट होते. ठीक आहे, तर याच्यावरती उपाय काय, चेक रिशेप बाय मशीनिंग, यूज फिलर गेजेस टू चेक युनिफॉर्मिटी ऑफ गॅप. फिलर गेज तिथं चेक करायचं आहे, युनिफॉर्मिटी गॅपमध्ये युनिफॉर्मिटी एक समानता आहे की नाही हे चेक करण्यासाठी. चेक बिअरिंग्स ऑल्सो, बिअरिंगसुद्धा चेक करायचे आहेत. अनबॅलन्स टर्मिनल व्होल्टेज, जर टर्मिनल व्होल्टेज हे अनबॅलन्स असेल तर चेक करायचं आहे. इन करेक्ट लाईन सप्लाय फ्रिक्वेन्सी, ओके, इनकरेक्ट सप्लाय लाईन फ्रिक्वेन्सी, इनकरेक्ट लाईन सप्लाय फ्रिक्वेन्सी म्हणजे सप्लाय लाईनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती इनकरेक्ट असेल तो ॲडजस्ट करायचा आहे. मिस अलाइनमेंट ऑफ मोटर, मोटरची मिस अलाइनमेंट म्हणजे मोटरचा शाफ्ट जो आहे तो एका सरळ रेषेत नाही आहे, वाकडा तिकडा थोडासा असेल तर काय असणार आहे, चेक अँड रिप्लेस, चेक अँड बॅलन्स. ओके, थर्ड ट्रबल आहे, फॉल्ट आहे, मोटर रन स्लो, मोटर रन होते परंतु स्लो रन होते. मेकॅनिकल ओव्हरलोड त्याच्यामध्ये असू शकतं. चेक लोड अँड रेटिंग ऑफ मोटर, इम्प्रॉपर लाईन व्होल्टेज म्हणजे लाईन व्होल्टेज जो दिलेला आहे तो इम्प्रॉपर असेल तर चेक अँड ॲडजस्ट. इम्प्रॉपर फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी व्यवस्थित नसेल, चेक अँड ॲडजस्ट. डॅमेज स्टेटर कॉईल, स्टेटर कॉईल डॅमेज झाले असतील तरी सुद्धा मोटर स्लोमध्ये रन होते. जसे की घरगुती सिलिंग फॅन असतो बघा, काही दिवसाने स्लोमध्ये फिरतो, मग त्याच्यामध्ये 2 वाइंडिंग असतात. इंडक्शन मोटर असते ती स्प्लिट वायरिंग, स्टार्टिंग वायरिंग आणि रनिंग वायरिंग. त्याच्यापैकी एखादं वाइंडिंग जरी तिथं स्टेटरचं कॉईल तिथं डॅमेज झालं असेल तरी मोटर काय होतं, स्लो फिरतो. म्हणजे घरामध्ये जो सिलिंग फॅन असतो तो स्लो फिरतो. तर त्याच्यामध्ये पहा रिपेअर रिप्लेस कॉइल्स, मग ते वाइंडिंग रिप्लेस करावे लागतात. सिंगल फेजिंग, ओके, सिंगल फेजिंग म्हणजे काय, 3 फेजपैकी एखादी फेज मोटरला नाही मिळत. ओके, 2 फेजवरतीच मोटर रन होते. अशा वेळी काय होऊ शकते, मोटर स्लोमध्ये फिरू शकते, त्याला आपण सिंगल फेजिंग म्हणतो. चेक फ्यूज बॉक्स, फ्यूज बॉक्स चेक करायचा आहे की जिथे तिन्ही सप्लाय येतात का, RYB. ओके, ब्रश कॉन्टॅक्ट लूज, ब्रश कॉन्टॅक्ट लूज असतील तरी सुद्धा मोटर स्लो फिरते. सी ब्रश टेन्शन ॲडजस्ट. ओपन प्रायमरी सर्किट्स, प्रायमरी सर्किट जे आहे ते ओपन असेल तरी सुद्धा मोटर स्लोमध्ये फिरते. यूज टेस्टिंग डिव्हाइस अँड रिपेअर, टेस्टिंग डिव्हाइस ते वापरून रिपेअर करायचे आहेत. टू मच रेजिस्टन्स इन रोटर सर्किट, रोटर सर्किटमध्ये अतिशय जास्त रोधक असेल तर, स्लिप रिंग टाईप मोटर असेल तर, ओके, तर तिथं काय करायचं आहे, रिड्यूस रिओस्टॅट रेजिस्टन्स कनेक्टेड इन रोटर सर्किट. रिओस्टॅट रेजिस्टन्स जो आहे तो कमी करायचा आहे. फोर्थ नंबरचा ट्रबल आहे, फॉल्ट आहे, समस्या आहे, हॉट बेअरिंग जर्नल. हॉट बेअरिंग जर्नल, शाफ्ट बेंडेड, बेंडेड शाफ्ट असल्यामुळे बेअरिंग हॉट होऊ शकते. रिपेअर रिप्लेस मिस अलाइनमेंट म्हणजे एक सरळ रेषेमध्ये जर शाफ्ट नसेल तरी सुद्धा बेअरिंग काय होऊ शकते, बेअरिंग जर्नल ही हॉट होते. करेक्ट इट बाय रिअलाइन ऑफ ड्राईव्ह, करेक्ट इट बाय रिअलाइन ऑफ ड्राईव्ह. ठीक आहे, मिसमॅचिंग पुली, पुलीचं जर मिसमॅचिंग असेल तरी सुद्धा बेअरिंग काय होते, गरम होते. सिलेक्ट अप्रॉप्रिएट साईज, अप्रॉप्रिएट साईजचे काय करायचे आहेत, पुली सिलेक्ट करायचे आहेत. पुली टू फार अवे, ओके, म्हणजे पुली जर जास्त लांब असेल शाफ्टपासून तर काय होतं पहा, ओके, तर तिथं बेअरिंगमध्ये हॉट होतं. ठीक आहे, मूव इज क्लोज टू बेअरिंग, पुली हे बेअरिंगच्या जवळ मूव्ह करायचे जेणेकरून शाफ्ट आणि बेअरिंगमध्ये असणारा जो पुली आणि बेअरिंगमध्ये जो असणारा शाफ्ट आहे की त्याच्यावरती लोड यायला नाही पाहिजे, जेणेकरून बेअरिंगला घर्षण होऊन बेअरिंग हॉट होता कामा नये. ओके, पुली ही बेअरिंग जवळच ॲडजस्ट करायचे आहे. एक्सेसिव्ह बेल्ट पुल, जर अधिकचा बेल्टला जर ताण असेल तर डिक्रीज बेल्ट टेन्शन, बेल्टचा जो ताण आहे तो डिक्रीज करायचा आहे. हॉट बेअरिंग सीव्ज, ठीक आहे, हॉट बेअरिंग सीव्ज असतील तर ऑइल ग्रुविंग इन बेअरिंग इज obstructed बाय डस्ट डर्ट,
ऑइल ग्रुविंग जे आहे ते ऑब्स्ट्रक्टेड होतं, विस्कळीत होतं बाय डस्ट अँड डस्टमुळे, धूळ मातीमुळे ते ऑब्स्ट्रॅक्ट होतात. ओके, ग्रुविंग, ऑइल ग्रुविंग हे ऑब्स्ट्रॅक्ट होतात. क्लीन ऑइल ग्रूव बाय रिमुव्हिंग निअरिंग मॅचिंग पार्ट्स. ऑइल ग्रुविंग जे आहेत ते रिमूव्ह करायचे आहेत बाय निअरिंग मॅचिंग पार्ट्स. ठीक आहे. डॅमेज्ड ऑइल रिंग्स असतील तरीसुद्धा हॉट बेअरिंग्स होतात. रिपेअर्स अँड रिप्लेस. ऑइल इज नॉट प्रॉपर, हेवी, लायटर, इनसफिशियंट. ठीक आहे, म्हणजे ऑइल जे आहे ते प्रॉपरमध्ये असलं पाहिजे. प्रॉपरमध्ये नाही आहे, ऑइल इज नॉट प्रॉपर म्हणजे प्रॉपरमध्ये नाही आहे, हेवी नाही आहे, लाईट नाही आहे, इनसफिशियंट आहे म्हणजे अपुरं आहे. तर यूज प्रॉपर ऑइल इन प्रॉपर क्वांटिटी. ओके, योग्य ते ऑइल हे योग्य त्या प्रमाणात यूज करा. बेअरिंग्स वर्न आउट. बेअरिंगची झीज झाली असेल तरीसुद्धा तिथे हीट होतं सीव्जमध्ये, तर अशा वेळी त्या बेअरिंगला रिप्लेसच करायचा आहे. 6th नंबरचा जो ट्रबल आहे, फॉल्ट आहे, हॉट बॉल रोलर बेअरिंग्स. हॉट बॉल रोलर बेअरिंग्स, बॉल किंवा रोलर बेअरिंग्स असतील ते गरम होतात. तर त्याच्यामागे कारण काय, रिझन काय आहे? ग्रीसिंग नॉट प्रॉपर, त्याला ग्रीसिंग योग्य त्या पद्धतीने केलेलं नाही आहे. तर गिव्ह प्रॉपर ग्रीसिंग अँड चेक टाईमली. ओके, वेळेनुसार ते चेक केले गेलं पाहिजे आणि प्रॉपर ग्रीसिंग तिथं दिलं पाहिजे. एक्सेस लुब्रिकंट, अतिशय जास्त लुब्रिकंट केल्यामुळे सुद्धा काय होतं, बॉल बेअरिंग हे गरम होतात. यूज प्रॉपर क्वांटिटी, योग्य त्या प्रमाणात तिथं लुब्रिकंट करायला हवे. ओव्हरलोडेड बेअरिंग, बेअरिंगवरती ओव्हरलोड झालं तर चेक थ्रस्ट, चेक अलाइनमेंट, करेक्ट इट. ब्रोकन बॉल्स ऑफ बेअरिंग, बेअरिंगचे बॉल्स जे आहेत ते ब्रोक झाले असतील तर म्हणजे फुटले असतील तर ते रिप्लेस करायचे आहेत. ओके, तर पहा 7th नंबरचा फॉल्ट ट्रबल आहे ऑइल लिकेज फ्रॉम प्लग. प्लगमधून ऑइल लिकेज होतो आहे, तर प्लग लूज असेल टायटन इट. प्लग क्रॅक्ड, प्लगला क्रॅक केला असेल तर रिप्लेस करायचा आहे. प्लग कवर नॉट प्रॉपर, प्लगचा जो कवर आहे तो प्रॉपर नसेल तर चेक रिप्लेस. 8th नंबरचा ट्रबल आहे मोटर कंडिशन्स, मोटर डर्टी. मोटर कंडिशन, मोटर डर्टी, तर त्याच्यामागे रिझन आहे, कॉज आहे व्हेंटिलेटिंग डक्ट्स ब्लॉक्ड. जे हवा प्रवाहित करणारे ज्या व्हेंटिलेशन डक्ट्स आहेत, नलिका आहेत, त्या ब्लॉक्ड झाल्यामुळे मोटर कंडिशन्स, मोटर डर्टी होऊ शकते. क्लीन बाय डिसमेंटलिंग. ओके, मोटरला ओपन करून क्लीन करायचं आहे. रोटर वाइंडिंग क्लॉग्ड, रोटर वाइंडिंगमध्ये सुद्धा काहीतरी जाऊन अडकणे, क्लॉग्ड म्हणजे अडकणे. क्लीन द वाइंडिंग्स, वाइंडिंग क्लीन करायचे आहेत. बिअरिंग्स ब्रॅकेट्स कोटेड इनसाइड, बिअरिंग्स ब्रॅकेट हे इनसाइडमध्ये कोटेड असतील, हा एक कारण असू शकतो. मोटर कंडिशन, मोटर डर्टी होण्यासाठी यूज क्लिनिंग सॉल्वंट. ओके, स्वच्छ करण्याचे जे सॉल्वंट आहेत ते यूज करायचे आहेत. 9th नंबरचा ट्रबल आहे मोटर वेट. मोटर ही ओली झालेली आहे, पाण्यात भिजलेली आहे, तर तिथे त्याच्यामागे रिझन काय असू शकतो, अफेक्टेड बाय फ्लड, म्हणजे पाण्याने तो अफेक्ट झाला आहे, परिणाम झालेला आहे. तर अशा वेळी काय करायचं आहे, डिसमेंटल अँड क्लीन. मोटरला काय करायचं आहे, खोलून स्वच्छ करायचं आहे. बॅक वाइंडिंग फॉर अ डे ऑर 2, बॅक वाइंडिंग्स फॉर अ डे ऑर 2, एक दिवस किंवा 2 दिवस वाइंडिंगला काय करायचं आहे, तिथं हे करायचं आहे, क्लीन करायचं आहे. ओके, ड्रिंच्ड कंडिशन, ड्रिंच्ड कंडिशनमध्ये असेल तर त्याच्यामागे हा रिझन आहे ड्रिंच्ड कंडिशन. ठीक आहे, मोटर वेट असण्यापाठीमागे ड्रिंच्ड कंडिशन हा हे कॉज आहे. तर त्याच्यावरती उपचारात्मक उपाय काय, कवर द मोटर टू रिटेन हीट. ओके, हीट टिकवून ठेवण्यासाठी मोटरचा कवर जो रिटेन करायचा आहे, टिकवून ठेवायचं आहे. शिफ्ट द रोटर पोझिशन, रोटरचे जे पोझिशन आहे ते शिफ्ट करायचे आहेत फ्रिक्वेंटली, वारंवार. ओके, 10th नंबरचा ट्रबल फॉल्ट आहे मोटर स्टॉल्स, मोटर स्टॉल्स. कॉज रिझन आहे रॉंग ॲप्लिकेशन्स. रेमेडियल मेजर्स आहे चेंज अँड सिलेक्ट प्रॉपर युनिट ऑर कन्सल्ट मॅन्युफॅक्चरर. मोटर स्टॉल होते, रॉंग ॲप्लिकेशनसाठी मोटर यूज केल्यानंतर ती मोटर स्टॉलच होणार. ओके, चेंज अँड सिलेक्ट प्रॉपर युनिट, योग्य ते युनिट सिलेक्ट करायचं आहे. ऑर कन्सल्ट मॅन्युफॅक्चर, किंवा मॅन्युफॅक्चररशी कन्सल्ट करायचं आहे, संपर्क करायचा आहे. ठीक आहे, सप्लाय व्होल्टेज लो, सप्लाय व्होल्टेज लो हा एक कारण असू शकतो मोटर स्टॉल होण्यापाठीमागे. चेक नेमप्लेट रिटर्न फिगर, नेमप्लेट चेक करायचे आहेत आणि लिहिलेले जे फिगर्स आहेत, आकडे आहेत व्होल्टेजबद्दलचे, ते चेक करायचे आहेत. म्हणजेच 230 आहे का 440 आहे हे सुरुवातीला चेक करायला हवं नेमप्लेटवरून. ओपन सर्किट, चेक स्टार्टर. सेकंड आहे पुश बटन्स. थर्ड आहे फ्युजेस. फोर्थ आहे ओव्हरलोड रिले एटसेट्रा. ओएल रिले मीन्स ओव्हरलोड रिले इथे दिलेला आहे. रेजिस्टन्स इन रोटर सर्किट ऑफ स्लिपिंग मोटर्स, रेजिस्टन्स इन रोटर सर्किट ऑफ स्लिपिंग मोटर्स. चेक रिप्लेस ब्रोकन रेजिस्टर, चेक कंट्रोल सिक्वेन्स. ठीक आहे, 11th नंबरचा ट्रबल आहे, समस्या आहे, फॉल्ट आहे मोटर डज नॉट स्पीड अप टू इट्स नॉर्मल व्हॅल्यू. मोटर ही त्याच्या
नॉर्मल व्हॅल्यूपर्यंत स्पीड घेत नसेल तर त्याच्या मागे कारण काय असू शकतं, रॉंग युनिट रिसिव्ड फ्रॉम सप्लायर. सप्लायरकडून म्हणजे अयोग्य असं युनिट मिळालेलं आहे आपल्याला, योग्य ते युनिट मिळालेलं नसेल, चुकीचं युनिट मिळालेलं आहे. तर कन्सल्ट सप्लायरशी तो बोलून घ्यायचं आहे, कन्सल्ट सप्लायर. तर त्याच्यामागे अजून एक कारण असू शकतं, मोटर डज नॉट स्पीड अप टू इट्स नॉर्मल व्हॅल्यूपर्यंत मोटर स्पीड घेत नसेल. तर दुसरं कारण आहे प्रायमरी सर्किट इज ओपनड. प्रायमरी सर्किट ओपन असू शकतं. रोटर बार्स माइट बी ब्रोकन. रोटर बार्स जे आहेत ते ब्रोकन झालेले असू शकतात, म्हणून स्पीड घेत नसेल. ठीक आहे. तर रेमेडियल मेजर्स काय आहेत, यूज अ टेस्टिंग डिव्हाइस टू फाइंड फॉल्ट. हा दोष शोधण्यासाठी टेस्टिंग डिव्हाइस वापरायचे आहेत. ऑब्झर्व क्रॅक्स नियर रिंग्स. ओके, रिंग्स जवळ, एंड रिंग्स जवळ क्रॅक्स ऑब्झर्व करायचे आहेत. इफ नॉट रिपेरेबल, जर का ते रिपेरेबल नसेल देन रिप्लेस, मग त्याला रिप्लेस करा. ओके, हा 11th नंबरचा ट्रबल आहे, फॉल्ट आहे. अजून त्याच्यामागे कारण आहेत पहा, जर का मोटर स्पीड घेत नसेल नॉर्मल स्पीड इतका, लो सप्लाय व्होल्टेज असू शकतं. चेक अँड ॲडजस्ट. स्लिपरिंग मोटर रेजिस्टन्स मिस ऑपरेटेड. स्लिपरिंग रोटर जे आहेत त्याचा जो रोधक आहे तो मिस ऑपरेटेड होतो आहे. करेक्ट द कंट्रोल. 12th नंबरचा ट्रबल आहे, फॉल्ट आहे, मोटर रोटेट्स इन रिव्हर्स डिरेक्शन. आता मोटर रोटेट्स इन रिव्हर्स डिरेक्शन, रोटेट तर होते पण रिव्हर्स डिरेक्शन होते. तर याच्यामागे कारण काय, फेज सिक्वेन्स ऑफ सप्लाय माइट नॉट बी प्रॉपर. सप्लायचा जो फेज सिक्वेन्स आहे RYB तो प्रॉपर नसेल. ओके, RYB. चेंज फेज सिक्वेन्स चेंज करायचा आहे बाय इंटरचेंजिंग एनी टू टर्मिनल्स. कोणतेही दोन टर्मिनल इंटरचेंज करून फेज सिक्वेन्स चेंज करायचा आहे. टर्मिनल कनेक्शन्स इन टर्मिनल बॉक्स ऑफ मोटर. 3rd नंबरचा फॉल्ट आहे, 13 नंबरचा फॉल्ट आहे, स्पार्किंग ॲट ब्रशेस अँड स्लिपरिंग आणि ब्रशेसच्या ठिकाणी स्पार्किंग होतोय ड्यू टू ओव्हरलोडिंगमुळे स्पार्किंग होऊ शकतो. रिड्यूस लोड हा रिड्यूस करायचा आहे, कमी करायचा आहे. स्लिपरिंग्स आउट ऑफ शेप झाल्यामुळे कम्युटेटर आणि ब्रशेसच्या ठिकाणी स्पार्क होतो. तर त्याच्यामागे रेमेडियल मेजर्स काय आहेत, उपचारात्मक उपाय असा आहे की मेक ट्रू शेप ऑन ग्राइंडिंग मशीनचा वापर करून योग्य तो शेप द्यायचा आहे. पॉलिश देम टू रिमूव्ह बर्न्स ऑन देम. त्या ब्रशेसला पॉलिश करायचे आहेत, बर्न्स रिमूव्ह करायचे आहेत त्याच्यावरती. ब्रश प्रेशर बी ॲडजस्टेड. ब्रशचा जो प्रेशर आहे तो ॲडजस्ट करायचा आहे. ब्रश शेपलेस हे एक कारण असू शकतं स्पार्किंग होण्यामागे. ब्रशेस शेपलेस म्हणजे ब्रशेसचा जो आकार आहे तो विरळ झालेला आहे. ओके, ब्रशेस बिकम्स शेपलेस. रिप्लेस और पॉलिश देम टू गेट शेप. ब्रशेस मे बी टू टाईट और टू लूज. ब्रशेस हे अतिशय जास्त किंवा अतिशय लूज आहेत. अतिशय जास्त टाईट किंवा अतिशय जास्त लूज असतील तरीसुद्धा स्पार्क होतो. ब्रश प्रेशर बी ॲडजस्टेड. याच्यासाठी ब्रश प्रेशर हे ॲडजस्ट करायला हवं. 14 नंबरचा फॉल्ट आहे, ट्रबल आहे, मॅग्नेटिक नॉईज. चुंबकीय जर नॉईज येत असेल तर त्याच्यामागे रिझन काय असू शकतो, लूज बेरिंग्स असल्यामुळे मॅग्नेटिक नॉईज येतो. मग उपाय काय, त्याला रिपेअर करायचे आहेत. एअर गॅप बिटवीन रोटर अँड स्टेटर नॉट युनिफॉर्म. रोटर आणि स्टेटरमधील जर एअर गॅप जो तो युनिफॉर्म नसेल, एकसमान नसेल तरीसुद्धा मॅग्नेटिक नॉईज होतो. ठीक आहे. चेक बाय फिलर गेज. मग तो एअर गॅप फिलर गेजने चेक करायचा आहे अँड करेक्ट द गॅप, आणि गॅप करेक्ट करायचा आहे. रोटर माइट बी अनबॅलन्स. रोटर कदाचित अनबॅलन्स झाला असेल त्यामुळे मॅग्नेटिक नॉईज येतो. मग त्याच्यावरती उपाय काय, रिबॅलन्स द रोटरला रिबॅलन्स करायचा. हा 15 नंबरचा ट्रबल आहे, फॉल्ट आहे, स्क्रॅपिंग नॉईज स्क्रॅपिंग येतो. फॅन रबिंग एअर शील्डला फॅन काय होतं, रबिंग होते, घासतोय. तर अशावेळी चेक अँड रिमूव्ह इंटरफेरन्स. जो अडथळा आहे तो चेक करायचा आणि रिमूव्ह करायचा. फॅन स्ट्रायकिंग इन्सुलेशन. फॅन जो आहे तो इन्सुलेशन आवरणाला स्ट्राईक होतोय, धडकतोय. तर अशावेळी काय करायचं आहे, रिमूव्ह फॅन, क्लीन इट बाय रिफिट प्रॉपरली. त्याला स्वच्छ करून पुन्हा रिफिट करायचं आहे योग्य त्या पद्धतीने. लूज ऑन बेड प्लेट लूज असतील तर टायटन नट बोल्ट्स. ओके, नट बोल्ट्स टायटन करायचे आहेत. आता फाउंडेशन सिलेबस टॉपिक 3.17 फाउंडेशन इंट्रोडक्शन. ऑल इलेक्ट्रिकल मशीन्स आर माउंटेड ऑन द फाउंडेशन सो दॅट इट्स स्टॅटिक लोड अँड ऑल्सो द डायनॅमिक लोड ऑफ द रोटेटिंग मशीन इज ट्रान्समिटेड टू द ग्राउंड. सर्व जे इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत ते माउंट केलेले असतात, बसवलेले असतात फाउंडेशन्सवरती, सो दॅट इट्स स्टॅटिक म्हणून की त्याचा स्थिर लोड अँड ऑल्सो द डायनॅमिक लोड. ओके, डायनॅमिक म्हणजे बदलणारा लोड ऑफ द रोटेटिंग मशीन हा ट्रान्सफर केला जातो ग्राउंडकडे. द फाउंडेशन शुड बी स्ट्रॉंग इन कन्स्ट्रक्शन. फाउंडेशन हे कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत स्ट्रॉंग असायला हवं, सो ॲज टू प्रिव्हेंट डिस्प्लेसमेंट अँड, जेणेकरून तो डिस्प्लेसमेंट प्रिव्हेंट करेल, थांबवेल, अँड व्हायब्रेशन्स आणि कंप जो आहे तो कमी करेल ऑफ द रनिंग मशीन.
a solid concrete structure is essential. ओके, सॉलिड कठोर असा कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर हे अनिवार्य आहे फॉर फाउंडेशनसाठी. द मशीन इज कनेक्टेड डायरेक्टली टू द फाउंडेशन. मशीन ही फाउंडेशनला डायरेक्टली कनेक्ट केली जाते विथ द हेल्प ऑफ फाउंडेशन बोल्ट्स नट्सच्या मदतीने. द बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ फाउंडेशन्स आर, ओके, जे आवश्यकता आहेत फाउंडेशनच्या बेसिक त्या अशा आहेत. फर्स्ट आहे ए, इट शुड बी हॉरिझॉन्टल, तो आडवा असला पाहिजे, उभा नसायला हवा फाउंडेशन. ओके. बी आहे इट शुड बी रिजिड, तो कठोर असायला हवा. थर्ड रिक्वायरमेंट आहे इट शुड बी फ्री फ्रॉम व्हायब्रेशन्स अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तो व्हायब्रेशन्स कंपपासून आणि डिस्प्लेसमेंटपासून फ्री पाहिजे. ओके, जिथं आपण फाउंडेशन करू त्या फाउंडेशनलाच तिथं व्हायब्रेशन नसायला हवं किंवा डिस्प्लेसमेंट नसायला हवी. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 3.17.1 कॉमन ट्रबल्स इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये येणारे कॉमन ट्रबल्स काय पहा. फर्स्ट आहे फाउंडेशन नॉट स्ट्रॉंग. फाउंडेशन हे स्ट्रॉंग नसेल तर हा कॉमन ट्रबल येऊ शकतो. फाउंडेशन स्ट्रक्चर नट बोल्ट्स नॉट अलाइन्ड प्रॉपरली. फाउंडेशनचे जे स्ट्रक्चर आहे नट बोल्ट्स आहेत ते अलाइनमेंट म्हणजे एका रेषेत नसतील तर तिथं काय होऊ शकतं, ट्रबल येऊ शकतं. ओके. कॉन्क्रीट फाउंडेशन इफ नॉट क्युअर्ड. कॉन्क्रीट फाउंडेशन हे क्युअर्ड झालं नसेल फॉर अ पिरियड ऑफ टाईम मे क्रिएट प्रॉब्लेम. म्हणजे क्युअर्ड करणे म्हणजे त्याला व्यवस्थित कठोर होण्यासाठी वेळ देणे, क्युअर करणे. कॉन्क्रीट हे क्युअर करावं लागतं म्हणजे थोडा वेळ त्याच्यामध्ये तो कॉन्क्रीटचा जो भाग आहे तो कठीण होण्यासाठी थांबावं लागतं. मग तो योग्य त्या रीतीने झाला नसेल तरीसुद्धा काय होतं, ट्रबल येते. क्रिएट प्रॉब्लेम्स, तो प्रॉब्लेम क्रिएट करणार. देअर मे नॉट बी सफिशियंट स्पेस. पूरक तिथे जागा नसेल फॉर फाउंडेशन ऑर अराउंड फाउंडेशन टू फिक्स ॲक्सेसरीज. मोटर जिथे आपण इन्स्टॉल करतोय ज्या फाउंडेशनवरती त्या फाउंडेशनच्या सभोवताली एक असा सफिशियंट स्पेस पाहिजे, पूरक जागा हवी. ओके. कशासाठी तर ॲक्सेसरीज फिक्स करण्यासाठी. सफिशियंट स्पेस अराउंड इन्स्टॉलेशन मे नॉट बी अवेलेबल. पूरक असं जी जागा आहे अराउंड द इन्स्टॉलेशन मे नॉट बी अवेलेबल फॉर द ऑपरेटरसाठी टू ऑपरेट द कंट्रोल डिव्हायसेस. कंट्रोल डिव्हाइस ऑपरेट करण्यासाठी ऑपरेटरसाठी आवश्यक ती जागा म्हणजे पूरक जर जागा नसेल अराउंड द इन्स्टॉलेशन तरीसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो, ट्रबल येतो. मे प्रोड्यूस व्हायब्रेशन इफ इन्स्टॉलेशन इज नॉट हॉरिझॉन्टल अँड रिजिड. जर का इन्स्टॉलेशन जे आहे ते हॉरिझॉन्टल आणि कठोर नसेल तर तो व्हायब्रेशन्स प्रोड्यूस करणार. सिलेबस टॉपिक 3.18 फॅक्टर्स इन्व्हॉल्वड इन डिझायनिंग मशीन फाउंडेशन. असे कोणते घटक आहेत की मशीनचं फाउंडेशन डिझाईन करण्यासाठी ते आवश्यक घटक आहेत. इथे पहा. फाउंडेशन्स हेल्प इन ट्रान्समिटिंग स्टॅटिक ऑर डायनॅमिक लोड ऑफ द मशीन टू द ग्राउंड. मशीनचा डायनामिक किंवा स्टॅटिक जो लोड आहे तो ग्राउंडकडे ट्रान्समिट करण्यासाठी फाउंडेशन मदत करतो. फॉर डिझायनिंग द फाउंडेशन फॉर द मशीन द फॅक्टर्स लाईक वेट ऑफ द मशीन. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा घटक आहे. मशीनचं वेट किती आहे की ज्याच्यावरती आपलं फाउंडेशन अवलंबून असतं. इट्स HP. ओके. त्याचा हॉर्स पॉवर कॅपॅसिटी HP कॅपॅसिटी त्याची पाहिली जाते. स्पीड ऑफ रोटेशन, रोटेशनचा स्पीड, गतीचा स्पीड रोटरचा किती आहे तो सुद्धा पाहिला जातो. टाईप ऑफ ड्राईव्ह, त्याला कोणत्या पद्धतीचा ड्राईव्ह बसणार आहे तो सुद्धा पाहिला जातो. सॉईल कंडिशन्स, मातीची कंडिशन काय आहे एटसेट्रा इत्यादी फॅक्टर्स हे तिथे इन्व्हॉल्वड असतात. डिझायनिंग फाउंडेशन्स मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन. ओके. हे फॅक्टर्स मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन. मशीन फाउंडेशन्स आर नॉट बेस्ड ऑन एनी डिफायनाइट कॅल्क्युलेशन. मशीन जे फाउंडेशन आहेत ते कोणतेही डिफायनाइट कॅल्क्युलेशनवरती अवलंबून नाही आहेत. बट दे आर डिपेंडेंट ऑन प्रॅक्टिकल, परंतु ते प्रॅक्टिकलरित्या अवलंबून आहेत. इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स, ओके, औद्योगिक जो अनुभव आहे अँड द डाटा अवेलेबल, आणि जी माहिती अवेलेबल आहे त्याच्यावरती फाउंडेशनचं जे प्रॅक्टिकली स्वरूप आहे ते अवलंबून आहे. बट मशीन फाउंडेशन शुड सॅटिस्फाय द फॉलोइंग रिक्वायरमेंट. परंतु द मशीन फाउंडेशन शुड सॅटिस्फाय द फॉलोइंग रिक्वायरमेंट. मशीन फाउंडेशन जे आहे ते खालीलप्रमाणे त्याची आवश्यकता त्याची आहे. फर्स्ट आहे द फाउंडेशन शुड बी हॉरिझॉन्टल इन लेवल. फाउंडेशन हे आडव्या लेवलमध्येच असलं पाहिजे. द फाउंडेशन मस्ट बी रिजिड. फाउंडेशन हे कठोरच असलं पाहिजे, स्ट्रॉंगच असलं पाहिजे. इट शुड बी फ्री फ्रॉम व्हायब्रेशन्स, तो कंपपासून फ्री असायला हवा. इट शुड ट्रान्समिट बोथ स्टॅटिक अँड डायनामिक वेट ऑफ द मशीन टू ग्राउंड. तो दोन्ही वेट जे आहेत, वजन जे आहे मशीनचं तो ग्राउंडकडे ट्रान्समिट करायला हवा. द फाउंडेशन शुड बी फ्री फ्रॉम डिफेक्ट्स लाईक कॅव्हिटीज, पीट्स, सरफेस क्रॅक्स एटसेट्रा. ओके. कॅव्हिटी, पीट्स आणि सरफेस क्रॅकपासून फाउंडेशन फ्री असायला हवा. ओके. पीट्स म्हणजे खड्डे, फाउंडेशन्सवरती कोणतेही खड्डे नसायला पाहिजेत. सरफेस क्रॅक नसायला पाहिजे त्याचा. ओके. कोणतीही कॅव्हिटी तिथं नसायला पाहिजे. ठीक आहे. ह्या गोष्टींपासून फाउंडेशन फ्री पाहिजे. ठीक आहे. द फाउंडेशन शुड बी मेड फ्रॉम कॉन्क्रीट मिक्स दॅट इज सिमेंट, सँड, वॉटर इन डिफायनाइट प्रोपोर्शन.
ओके. कॉन्क्रीट फाउंडेशन जे आहे ते कॉन्क्रीट मिक्सच्या मदतीनंच करायला हवं, जसं की सिमेंट, सँड, वाळू, वॉटर इन डिफायनाइट प्रोपोर्शन. योग्य त्या प्रमाणात सिमेंट, वाळू, पाणी घेऊन त्याचं फाउंडेशन हे कॉन्क्रीटमध्येच असायला हवं. द डिझाइन ऑफ फाउंडेशन शुड एन्श्युअर अगेन्स्ट सिंकिंग ऑफ फाउंडेशन बाय distributing the load over as much as soil area. द डिझाइन ऑफ फाउंडेशनचे जे डिझाइन आहे तो खात्री करायला हवा अगेन्स्ट सिंकिंग ऑफ फाउंडेशन सिंकिंग करायचं आहे बाय डिस्ट्रीब्युटिंग द लोड डिस्ट्रीब्यूट करून ओव्हर ॲज मच ॲज सॉईल एरिया. म्हणजे सॉईल एरियावरती जेवढा आपण लोड देतो त्याच्यापेक्षा जास्त लोड कॉन्क्रीटवरती देऊन फाउंडेशनमधून जो फाउंडेशनचं सिंकिंग आहे तो डिस्ट्रीब्युटिंग पद्धतीने चेक करायचा आहे. इन रिलेशन विथ सॉईल बेअरिंग कॅपॅसिटी, सॉईल बेअरिंगची कॅपॅसिटी जी आहे त्याच्या संबंधातून, ठीक आहे. इन रिलेशन विथ सॉईल बेअरिंग कॅपॅसिटी, द फाउंडेशन शुड नॉट स्लाइड ओव्हर द सॉईल ड्यू टू हॉरिझॉन्टल थ्रस्ट ऑफ रनिंग मशीन. द फाउंडेशन आहे तो स्लाइड झाला नाही पाहिजे ओव्हर सॉईल ड्यू टू हॉरिझॉन्टल थ्रस्ट ऑफ रनिंग मशीन. हॉरिझॉन्टल थ्रस्ट असतो रनिंग मशीनचा, त्यामुळे फाउंडेशनच डिस्प्लेस नाही झाला पाहिजे. दिस इज अचिव्ड बाय सफिशियंट फ्रिक्शनल रेजिस्टन्स बिटवीन फाउंडेशन ब्लॉक अँड सॉईल. हे अचिव्ड केलं जातं सफिशियंट फ्रिक्शनल रेजिस्टन्स बिटवीन फाउंडेशन ब्लॉक अँड सॉईल. द फाउंडेशन शुड बी सो डिझाइन्ड, फाउंडेशन हे डिझाईन केलेलं असायला हवं दॅट द रिझल्टंट फोर्स possess within the block to prevent turning of the machine. Following arrangements can be done to minimize the vibrations. खालील अरेंजमेंट आपण करू शकतो व्हायब्रेशन्स कमी करण्यासाठी. द मशीन itself should be isolated from the adjacent structure by vibrations absorbing material so that vibrations caused may not induce any adverse effect on the नेवरिंग स्ट्रक्चर. ओके. मशीनला आपण त्या मशीनविषयीच, मशीन इटसेल्फ शुड बी आयसोलेटेड फ्रॉम, मशीनला स्वतःनंच आयसोलेट करायला हवं फ्रॉम द ॲडजस्टंट स्ट्रक्चर, बाजूच्या स्ट्रक्चरपासून, बाय व्हायब्रेशन ॲब्सॉर्बिंग मटेरियल. ओके. व्हायब्रेशन ॲब्सॉर्बिंग मटेरियल जे असतात त्याच्याने, सो दॅट द व्हायब्रेशन कॉज्ड मे नॉट इंड्यूस, मग जेणेकरून जे व्हायब्रेशन होतं तो कारणीभूत नाही ठरला पाहिजे. इंड्यूस एनी ॲडवर्स इफेक्ट, कोणताही ॲडवर्स इफेक्ट त्याच्यामध्ये इंड्यूस होत नाही आहे मग ऑन द नेबरिंग स्ट्रक्चर, शेजारील स्ट्रक्चरवरती. ठीक आहे. द मशीन मस्ट बी रिजिडली बोल्टेड टू द फाउंडेशन. मशीनला आपण काय करायला हवं, एकदम रिजिडली म्हणजे कठोर पद्धतीने बोल्टेड करायला पाहिजे, म्हणजेच व्हायब्रेशन होणार नाहीत. द इन्सुलेटिंग मटेरियल इज लेड बिटवीन बेड प्लेट ऑफ द मशीन अँड फाउंडेशन ब्लॉक. फाउंडेशनचा जो ब्लॉक आहे आणि बेड प्लेट जे आहे त्याच्यामध्ये आवरणाचं मटेरियल, इन्सुलेटिंग मटेरियल आपण तिथे ठेवलं पाहिजे. लेट डाऊन म्हणजे ठेवणे. ठीक आहे. द आयसोलेशन मटेरियल इज लेड बिटवीन, आयसोलेशन मटेरियल पण यूज करायला हवं बिटवीन फाउंडेशन अँड द ग्राउंड ऑन विच इट इज सपोर्टेड. फाउंडेशन आणि ग्राउंडमध्ये आयसोलेटेड मटेरियल तिथं पाहिजे. ठीक आहे. द आयसोलेशन मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्प्रिंग इज लेड. आयसोलेशन मटेरियल मग स्प्रिंगच्या स्वरूपात असू शकतं. इज लेड बिटवीन बेड प्लेट ऑफ मशीन अँड फाउंडेशन वर्क. मशीनचा जो ब्लेड प्लेट आहे आणि फाउंडेशनचं जे वर्क आहे त्याच्यामध्ये आयसोलेशन स्प्रिंग आपण तिथे यूज करू शकतो. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 3.19 रिक्वायरमेंट्स ऑफ फाउंडेशन्स ऑफ स्टॅटिक अँड रोटेटिंग इलेक्ट्रिक मशिनरी. हा सिलेबस टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या युनिटमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पहा. आजच्या लेक्चरमध्ये सिलेबस टॉपिक 3.16 आपण केला होता सुरू. ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर AC मशीन, सिंक्रोनस मशीनमध्ये येणारे समस्या आणि त्याच्यामागे कारणे आणि त्याच्यामागे सजेस्टेड करेक्शन आपण पाहिलेत. ओके. सम ॲबनॉर्मल कंडिशन्स ऑफ सिंक्रोनस मशीन, काही ॲबनॉर्मल कंडिशन्स पाहिले सिंक्रोनस मोटरच्या. त्याचबरोबर 3.16.1 ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटरसाठी सुद्धा कोणकोणते समस्या, फॉल्ट्स येतात, कॉजेस, रिझन काय शकतात, रिमेडियल मेजर्स काय आहेत ते सुद्धा पाहिलेत. ओके. तर इथं पहा फाउंडेशन इंट्रोडक्शन. फाउंडेशन आपण पाहिलं, फाउंडेशन म्हणजे काय, फाउंडेशनच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, किंवा कॉमन ट्रबल्स इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. सामान्य अशा समस्या कोणत्या येतात इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करत असताना, तर त्या फाउंडेशन संबंधित असू शकतात. ओके. त्यासुद्धा आपण डिस्कशन केलेलं आहे. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.18 आपण पाहिला फॅक्टर्स इन्व्हॉल्वड इन डिझायनिंग मशीन फाउंडेशन. असे कोणते घटक आहेत की मशीनचं फाउंडेशन डिझाईन करताना ते आवश्यक असतात.
ओके. सिलेबस टॉपिक 3.19 रिक्वायरमेंट्स ऑफ फाउंडेशन ऑफ स्टॅटिक अँड रोटेटिंग इलेक्ट्रिक मशिनरी. स्थिर आणि फिरणाऱ्या मशीन जे आहेत त्याच्यासाठी फाउंडेशनची रिक्वायरमेंट काय आहे, हा सिलेबस टॉपिक 3.19 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा. SRG टेक्निकल, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.